आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। या सत्रामध्ये महिला सबलीकरणाचा, महिला सक्षमीकरणाचा विषय सध्या राज्यात खूप तेजीत आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या या पहिल्या सत्रामध्ये ही सगळी महिला शक्ती दिसते, याचा अर्थातच आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे। लवकरच आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। एक छोटीशी आकडेवारी सांगते आणि मग आपण आपल्या सत्राला सुरुवात करूया। ही खूप इंटरेस्टिंग आकडेवारी आहे। महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीमध्ये 9,59,00,000 मतदार आहेत आणि त्यापैकी 4,64,00,000 या महिला मतदार आहेत, म्हणजे जवळपास 50%। त्यामुळे येत्या विधानसभेत महिलांची मतं ही अर्थातच गेम चेंजर ठरू शकतात। ती प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकारनं नुकतीच जाहीर केलेली, लॉन्च केलेली किंवा कार्यान्वित केलेली लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही सरकारसाठी खरंच गेम चेंजर ठरणार आहे का? आणि सोबतच महिला सक्षमीकरणासाठी ही योजना ग्राउंड लेवलला कितपत खऱ्या अर्थानं फायदेशीर आहे, याबद्दलची आपली चर्चा असणार आहे। आजच्या आपल्या पॅनलच्या प्रत्येक मंडळीनं खरं तर महिला सबलीकरणाच्या क्षेत्रामध्ये काम केलंय। नीलमताई सगळ्यात सिनियर मोस्ट आहेत आणि त्यामुळे अदिती, आपण मंत्री आहात, प्रोटोकॉलनुसार खरं तर आपल्यापासून सुरुवात व्हायला हवी, पण नीलमताई सगळ्यात सिनियर असल्यामुळे तुमची परवानगी घेऊनच पहिला प्रश्न नीलमताईंना विचारते। नीलमताई, कसा प्रतिसाद मिळतो या योजनेला? सगळ्यांना आधी नमस्कार, जय महाराष्ट्र। आणि सगळ्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मैत्रिणी, समोर असलेले मित्रमैत्रिणी, IBN 18ची मी मनापासून आभारी आहे की पहिला क्रम तुम्ही महिलांच्या प्रश्नांना दिला आहे आणि बोलत असताना अजेंडा महाराष्ट्राचा अजेंडा महिलांच्या नेतृत्वाशिवाय, महिलांच्या सहभागाशिवाय आणि महिलांच्या सुखदुःखांना त्यांच्याशी बोलल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। ही भूमिका तुमची असावी असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल मी आधीच एक तुमचे आभार मानते। आपण अनेक गोष्टींच्यामध्ये तेजीत आहे, गेम चेंजर आहे, असे अनेक शब्द गेल्या 10 वर्षामध्ये खूप रूढ झालेले आहेत। एक तर पहिलं तुम्ही जो मला प्रश्न विचारला ज्ञानदा की महिलांच्या मनात काय भावना आहेत, तर एक मला सांगायला पाहिजे की स्त्रियांच्यासाठी आत्तापर्यंत अनेक धोरणं झाली, कायदे झाले, 4 धोरणं झाली महिलांची, केंद्रीय पातळीवरती धोरणं झाली, जेंडर बजेट झालं, महिला अत्याचार विरोधी कायदे झालेले आहेत ज्याच्यामध्ये दिशा कायद्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केले होते, किंवा बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेले आहेत। पण हे सगळं होऊन सुद्धा मी 4ही या महिला धोरणांची साक्षीदार आहे, स्वतः कार्यकर्ती म्हणून काम केलेलं आहे। आणि पहिलं महिला धोरण झालं 1994ला, त्यावेळेला महिलांना संपत्तीत वाटा मिळाला, तिथपासून ते आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत। मी त्याच्या तपशिलात न जाता महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे। प्रत्येक ठिकाणी मी जवळजवळ गेल्या 4 दिवसामध्येच 15,000 महिलांना पुणे जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघांमधल्या भेटले आणि तिथे बोलत असताना सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटत होतं, त्यांच्या आसपासच्या लोकांना वाटत होतं की पैसे काही मिळणार नाही, तुम्हाला सरकार फसवेल, म्हणजे त्यांचं एक ते परसेप्शन किंवा कोणीतरी त्यांचं मत करून दिलं होतं। त्या बाबतीमध्ये अगदी पूर्णतः विश्वास या स्त्रियांचा आहे आणि ज्या स्त्रियांना मिळालं नाही अशाही काही महिला मला जुन्नरला आणि बऱ्याच ठिकाणी भेटल्या, तर तिथे एक जे दिसते की या 2,53,00,000 अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी 2,45,00,000 लाभार्थी आहेत। त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये स्त्रियांचे अर्ज फेटाळले गेले। एक आणि आपल्याला हे पैसे देत आहेत ते कशासाठी देत आहेत याच्याबद्दल जेव्हा मी त्यांच्याशी बोलले, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आजारपणांसाठी, घरातल्या अडचणींसाठी ते पैसे वापरतोय। आणि अनेक जणांच्या डोळ्यात पाणी होतं की पैसे लागले की कुणाकडे तरी हात पसरायला लागायचे, त्याच्याऐवजी हे आम्हाला हक्काचे पैसे मिळत आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून या बहिणी ज्या आहेत, त्या लाडक्या बहिणी या सगळ्याजणी खूप आनंदी आहेत। आणि मी तर असं म्हणेन की महिला सक्षमीकरणामधली ही एक चांगली महत्त्वाची पायरी आहे। आणि पुरुष वर्गाची काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा मी विचारलं, तेव्हा धुळ्यामध्ये महिलांनी सांगितलं की आम्हाला सगळे चिडवायला लागले की आता तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या, भावांचं काय? तर आम्ही सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे दाजी आहात, याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय या सगळ्या संदर्भामध्ये? आणि ज्या एकल महिला आहेत की ज्यांना कुणी नाही आहे, पती किंवा घरामध्ये एकट्याच कुटुंब चालवत आहेत, त्यात स्त्रियांना खूप मोठा आधार आला असं वाटतंय। म्हणजे एकंदरीत फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला दिसतोय महिलांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना, आणि ज्यांना मिळालेला नाही
त्यांनाही सरकारचं दार आपण ठोठवावं. आम्ही आता परत परत सरकारच्या दारात जाणार आणि आमच्या इतर योजना घेणार, हा सुद्धा अधिकाराची भावना आहे. कल्याण नाही, दया नाही, उपकार नाही, आमचं सरकार आहे म्हणून आम्ही जाणार, ही भावना मला दिसते. अदिती, उद्देश नेमका काय होता ही योजना आणण्यामागचा? आणि तुम्ही जेव्हा आता गावागावात फिरता जाता, काय बदलले असं वाटतं लाडकी बहीण योजनेमुळे? खरं तर नीलमताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी 4 महिला धोरणांचा प्रवास बघितलेला आहे. मला या कार्यकाळामध्ये 4थं महिला धोरण आणता आलं. याच्या आधीचं 3रं महिला धोरण जे आहे ते 2014मध्ये आलं होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीनंतर 4थं महिला धोरण हे या कार्यकाळामध्ये आम्हाला आणता आलं. पण याचं काम साधारणपणे 3-4 वर्षापासून सुरू होतं. त्याच्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी असतील, महिला लोकप्रतिनिधी असतील, यांनी महिला धोरण तयार होत असताना त्याच्यामध्ये आपले ओपिनियन्स दिले. पण आम्ही ज्या वेळेला महिला धोरण शेवटचं आम्ही फ्रेम करत होतो त्यावेळेला त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की साधारणपणे जी सामान्य महिला असते तिला धोरण म्हणजे नक्की काय होणार आहे ह्या गोष्टी कळत नसतात. म्हणजे पॉलिटिकली आम्ही सगळे आहोत, या क्षेत्रामध्ये आहोत, ब्युरोक्रॅटिक क्षेत्रामध्ये असलो की आपल्याला कळतं की बाबा पॉलिसीनी नक्की काय होणार आहे, किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण आहात तर वी नो व्हॉट इज पॉलिसी. पण सामान्य महिलांना 4थं महिला धोरण म्हणजे नेमकं काय होणार, तर यामध्ये आम्ही ते सरळ सोपं करण्याच्या दृष्टीने 8 इंडिकेटर्स दिले. मग त्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांचं पर्यावरणपूरक बाबीमध्ये त्यांचा समावेश वाढवणं, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्व वाढवणं, संधी जास्ती देणं, शिक्षण त्यांना प्रदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या. आणि प्रत्येक विभागाला एक इंडिकेटर देण्यात आलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना लक्ष केंद्रित करून त्यांनी काढावी. जसं एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्यात आली, तो परिवहन विभागाचा होता. त्याच्यानंतर मग उद्योग विभागाने जे 30% महिलांना रोजगार देतील त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना इन्सेंटिव्ह अधिक प्रमाणामध्ये देणार, हा निर्णय उद्योग विभागाने घेतला. उच्च शिक्षण विभागाने घेतला की ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते आपण मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला महिला व बालविकास विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही काही योजना आणण्याच्या निश्चित केल्या त्याच्यामध्ये एक तर लेक लाडकी योजना जी आमची सुरू आहे, ज्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. आईच्या नावाचा मूळ शासकीय कागदपत्रांमध्ये समावेश, हा एक निर्णय घेण्यात आला. आणि त्याच वेळेला लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी एक योजना आपण आणावी जेणेकरून अधिकाधिक महिलांपर्यंत आपण शासनाचा लाभ पोहोचवू शकतो. आणि मग त्याचं फ्रेमवर्क सुरू केलं आणि सुरुवातीचे 4-5 महिने आम्ही साधारणपणे त्याचा अंदाज काढत असताना लक्षात आलं की 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील. थोडंसं यासाठी थांबवते, कारण थेट पैसे देण्यामागचा नेमका हेतू काय? कारण विरोधक सातत्यानं तोच प्रश्न उपस्थित करतात की पैसे देऊन महिला सक्षमीकरणाचा नारा का? नाही, एक तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एकमेव योजना नाहीये. अशा अनेक योजना आहेत ज्या आता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करणं, कुठलेही लिकेजेस राहू नये, कुठल्याही विभागाकडे हा निधी जात नाही, त्या विभागाकडून मग त्यांना मिळणार, त्यांना अर्ज करावा लागणार, ह्या गोष्टी येत नाहीत. डिरेक्टली त्यांचं थेट लाभार्थी म्हणून रजिस्ट्रेशन होतं आणि थेट लाभ त्यांच्या अकाउंटला विभागाच्या माध्यमातून जातो. देर आर नो म्हणजे मध्ये काही बायफर्केशन्स नाही, मध्ये काही 4 विभाग नाहीत आणि कुठेही काही विंडोज नाहीत. 1 विंडो आहे आणि त्याच्यातून डिरेक्टली त्यांच्या अकाउंटला लाभ जातो. आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्या महिलेला ज्या वेळेला तिच्या अकाउंटला तो थेट लाभ जातो आणि तो जो आनंद आहे हा आपण दुसऱ्या कुठल्याही याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही. आणि त्यांना 10 ठिकाणी जावं लागत नाही ते मागण्यासाठी, किंवा या अधिकाऱ्याकडे जा, त्या तहसील कार्यालयामध्ये जा, तिथे तलाठी कार्यालयामध्ये जा. याच्यापेक्षा एकदा त्यांनी अर्ज भरला, थेट त्यांच्या अकाउंटला तो निधी जमा झाला. आणि आपण ज्या वेळेला आता म्हणतो की आपण टेक्नॉलॉजिकली आपण सक्षम झालं पाहिजे किंवा ई फायनान्स आला पाहिजे, आणि अशा याच्यामध्ये आपण एक डेव्हलपिंग नेशन म्हणून आहोत. आणि डीबीटीच्या ज्या योजना आहेत या अधिक सक्षमरित्या लोकांपर्यंत पोहोचतात, थेट त्यांना लाभ मिळतो. कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये बायफर्केशन्स राहत नाहीत, कुठलेही म्हणजे मीडियम्स राहत नाहीत.
त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेचं सक्सेसच यामध्ये आहे की विभाग, शासन आणि थेट लाभार्थी, आणि तोच मला वाटतं एक याचा मूळ गाभा किंवा एक प्लस पॉइंट आहे. या बाजूचं म्हणणं मी खूप सविस्तरपणे ऐकून घेतलंय. मी इथे वळतीये की विरोध का आहे नेमका, विरोधकांचा विरोध का लाडक्या बहिणी योजनेसाठी? कारण का या लाडक्या बहिणीची आठवण सत्ताधाऱ्यांना इलेक्शनच्या 1 महिन्यापूर्वीच आली, 2 महिन्यापूर्वी आली. त्या लाडक्या बहिणीची विसर जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा ते विसरलेले या लाडक्या बहिणीला. ती आठवण फक्त इलेक्शनच्या तोंडावर का आली हा माझा विरोध त्यांना, सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता आदितीताई म्हणाल्या की त्यांनी 4 महत्त्वाचे पॉईंट्स 4थ्या महिला धोरणातले मेन्शन केले. मला आश्चर्य वाटलं की त्याच्यात मानसिकदृष्ट्या सक्षम होणारा एकही पॉईंट नव्हता. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, नॉट नेसेसरी की ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. जेव्हा एक मुलगी कॉलेजला जात असते, शाळेत जात असते आणि तिच्यावर काही अत्याचार आणि अन्याय होत असतात, जेव्हा ती हॉस्पिटलला जात असते, तिच्यावर जेव्हा अन्याय होतात, जेव्हा एक 4 वर्षाची चिमुकली शाळेत जाते, तेव्हा तिच्या आईवडिलांवर आता जी भीती निर्माण झाली आहे, त्या भीतीला किंवा ती जी सिक्युरिटी पाहिजे शासनाकडून, ती सिक्युरिटी लाडकी बहीण योजना देणार आहे का? जेव्हा त्यांचेच मंत्री रेकॉर्डवर जातात आणि म्हणतात की महाराष्ट्र बजेट एक्सचेकरचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेकडे वळालेत आणि म्हणून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे तेव्हापासून संजय गांधी निराधारचे पैसे बंद झालेत. जेव्हा इतर राज्यांमध्ये फ्रीबीज अनाउन्स करतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात ये तो रेवडिया आहे. मग हे काय आहे मला त्यांना विचारायचं आहे. जेव्हा त्यांचेच मोठे नेते म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यावर किंवा त्याच्यानंतर ही योजना बंद होणार आहे, मग ही लाडकी बहीण नेमकं इलेक्शनच्या तोंडावरच का? आणि जेव्हा लाडकी बहीण आपण पैसे देतोय तेव्हा खरंच तुम्ही म्हणाला 4 कोटी महिला आहेत आणि 2 कोटी महिलांपर्यंत पोहोचलेत, मग तुम्ही कुठेतरी मतं इलेक्शनच्या तोंडावर विकत घेताय का? हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या, सर्वसामान्य महिलांच्याच नाही सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. जेव्हा आम्ही आज गाव पातळीवर फिरतो तेव्हा महिलांमध्ये एकच आहे, पैसे मिळतात तर घेतोय, पण नॉट नेसेसरी की ते वोट्समध्ये ट्रान्सफर होणार आहेत. 100% महाराष्ट्राच्या, पुरोगामी महाराष्ट्राच्या महिला ह्या खूप हुशार झाल्यात आणि त्यांना नेमकं आता कळून चुकलंय की हे सरकार हे फक्त इलेक्शन शॉप्स आहेत, रेवडिया आहेत आणि कुठेतरी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये साम दाम दंड वापरून जे टेबलाच्या खाली जात होते ते आता ऑफिशियली वरून जात आहेत. आणि म्हणून आदितीताई म्हणाल्याप्रमाणे अगदी सिंगल विंडो, अगदी व्यवस्थितरित्या हे पैसे पोचत आहेत, कारण का तो त्यांचा उद्दिष्ट आहे. रोहिणीताई, तुम्हाला काय ऍड करायचं याच्यामध्ये? तुम्ही खूप महिलांना रोजच्या रोज भेटत असता. लाडकी बहीण खरंच गेम चेंजर ठरेल असं तुम्हाला वाटतं मतपेटीच्या बाबतीतला विचार करता? एकतर मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींवरती संपूर्ण विश्वास आहे. त्यांना तेवढी जाणीव आहेच की ही योजना निवडणुकीच्या तोंडावर का जाहीर करण्यात आली आहे. कारण आम्ही जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये फिरतोय तिथे आम्हाला महिला भेटून तेच सांगतात, ताई घेऊ द्या की, आपलाच पैसा आहे. त्याच्यामुळे त्या पैसे घेणार आहेत, पण त्यांना मतदान कुठे करायचं हे माहिती आहे. कारण हा लाडक्या बहिणीचं जे योजना आत्ता जाहीर केलेली आहे ही आत्ता लोकसभेच्या निकालानंतर सुचलेलं शहाणपण आहे. का लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बहीण लाडकी नव्हती आणि ती आत्ता लाडकी झाली आहे. आणि त्यातल्या त्यात फक्त ठराविकच बहिणी लाडाच्या कशा असू शकतात. तुम्हाला ही योजना राबवायची होती तर सरसकट सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असता तर आनंद वाटला असता. कारण आजही अशा मध्यम वर्गीय महिला आहेत की त्या ह्या योजनेपासून वंचित आहेत. त्यांनाही आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्या महिला आज वगळण्यात आलेल्या आहे. तर सरसकट सगळ्याच महिला ह्या लाडक्या असायला हव्या होत्या. आणि या योजना राबवत असताना अनेक त्रुटी आपल्याला आज बघायला मिळत आहेत की 2:30 3 वाजता रात्रीच्या महिला भगिनी ह्या बँकेवरती तिथे थांबतायत आणि त्यांचा नंबर लागण्याची वाट बघतायत. मग ह्या सगळ्या तांत्रिक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत असताना सरकारने ही योजना सोयीस्कर, सोपी कशी राबवता येईल याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं होतं.
आणि हे सगळं करत असताना मला सगळ्यात जास्त असं वाटतं की आपण एक आई आहे, मी माझा मुलगा किंवा मी माझी मुलगी जरी माझ्याकडे कितीही मी आर्थिकदृष्ट्या सबल असेल तरीही मी हे कधीच म्हणणार नाही की आयुष्यभर मी तुला स्टायपंड देते किंवा तुला 1500 रुपये देते, 2000 रुपये देते, तू आता कुठलाही उद्योग करू नको. असं करण्यापेक्षा त्यांना उद्योगाला लावणं किंवा त्याला कामाला लावणं ते प्रत्येक आईवडिलाला आवडलं असतं. तर याच पैशांमध्ये जर माता भगिनींना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले असते, त्यांना स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहायला शिकवलं असतं किंवा मदत केली असती, तर मला असं वाटतं त्यांचं भविष्य चांगलं राहिलं असतं. कारण कुठलीही मदत जाहीर करणं ही परमनंट सोल्युशन त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचं असू शकत नाही. ही तुमची तात्पुरती व्यवस्था केली जाऊ शकते, पण कुठल्याही महिलांना जेव्हा तुम्हाला सक्षम बनवायचं असेल, त्यांच्या पायावर उभं करायचं असेल, तर त्या तऱ्हेने त्यांना इंडिपेंडंट करणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि ते जर बचत गट असतील किंवा इतर मार्गाने केलं असतं तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी आज चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकल्या असत्या असं माझं मत आहे. बेसिकली ही योजना अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणण्याबद्दलचा तुमचा प्रमुख आक्षेप आहे, त्याबद्दल आपण विचारू. पण चिन्मय, तुम्ही सगळ्यात तटस्थ आहात या पॅनलमध्ये, या चौघींपेक्षा. त्यामुळे तुम्ही सुद्धा फक्त तुमच्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत, सामाजिक वास्तवाबद्दल सजग असता तुम्ही. महिलांना, मुलींना काय हवंय आत्ताच्या क्षणी असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. आज 2 ऑक्टोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना महात्मा गांधी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्तच्या सदिच्छा देते. त्याच्यानंतर बोलते. आता बघितलं तुम्ही की सभापती, मग सत्ताधारी पक्षातल्या मंत्री, मग विरोधक आणि मग सामान्य जन अशी उतरण आहे. पण शेवटचा शब्द आमचा असेल यू आर राईट अशी अपेक्षा करते. कसं होतं की जेव्हा ही योजना आली, म्हणजे आता आदितीताई जेव्हा बोलत होत्या आणि त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये काय पद्धतीची एक योजना आणली की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांचं सबलीकरण व्हावं, सक्षमीकरण व्हावं, यासाठी निरनिराळ्या योजना आणल्या गेल्या, ह्याबद्दलची त्यांनी माहिती दिली. मी असं समजते की मी थोडीशी सजग अशी एक व्यक्ती आहे, नागरिक आहे, पण ह्याच्यातल्या 2-3 योजनांबद्दल मलाच माहिती नव्हती. ती मला आज इथे आल्यानंतर माहिती कळली. त्याच्यामुळे योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतात आणि त्याबद्दलची माहिती कुठे आणि कशी मिळते ह्याच्याबद्दल थोडीशी साशंकता वाटते. दुसरी गोष्ट अशी की 1500 रुपये मिळणं हे अगदीच चुकीचं आहे का किंवा मिळू नये का, तर ते मिळावं. पण आमच्या ना मराठवाड्यात म्हणतात बायका की गंध पावडरला लागतात एवढे पैसे. हां, खरं तर इतके गंध पावडरला लागत नाहीत पैसे, पण खरंच सांगते की 1500 रुपये ही काही फार सबस्टॅन्शियल किंवा मोठी अशी रक्कम आहे असं नाही. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी अशी वाटते की समाधान देणं, संतोष देणं ही एक गोष्ट असते, किंवा टेन्शन कमी करणं, तणाव कमी करणं आणि तुष्टीकरण करणं ही एक गोष्ट असते. तर थोडासा ह्या सगळ्याच गोष्टीला जरा एक तुष्टीकरणाचा थोडासा एक अस्तर आहे का असं वाटण्याचा संभव आहे आणि ते मला वाटतं तसं. पण त्याच वेळेला मला हेही दिसत असतं की माझ्या घरात काम करणाऱ्या ज्या माझ्या मदतनीस आहेत, ज्यांना बऱ्यापैकी पगार आहेत, पण त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली असते कारण त्या माझ्याबरोबर काम करत असतात, त्याच्यामुळे त्या जातात ह्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून. पण त्याच वेळेला त्यांच्या खेड्यांमध्ये जे लोक आहेत, ज्या महिला आहेत इतर, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचते का ह्याच्याबद्दल मी थोडीशी साशंका आहे. पण अर्थात महिलांचं ज्याही पद्धतीने सक्षमीकरण होणार असेल, त्यांना बळ मिळणार असेल, अशा प्रत्येक योजनेचं मला वाटतं स्वागत व्हायला पाहिजे. कसं आहे, एसटीचा प्रवास हा 50% तुमचं तिकीट कमी झालंय, पण मी एकटी एसटीने प्रवास करायला घाबरतेच जर आहे, तर मग त्या योजनेचं करायचं काय, तर मग या संधीचं करायचं काय, असा एक प्रश्न येतो. माझ्या क्षेत्रातल्या महिलांबद्दल तर मी सांगते की माझ्या हेअरड्रेसर्स असतात, मेकअपच्या क्षेत्रामध्ये ज्या महिला असतात, त्या सगळ्यांना मी 4-5 वर्षांपूर्वी जशा पद्धतीने बघत होते, माझ्या आईला कधी मला असं नाही विचारावं लागलं की तुझ्या बरोबर कोण आहे, किंवा आत्ताच्या मराठीत
तुझ्या सोबत कोण येणार आहे, असं कधी माझ्या आईने मला विचारलं नाही. मी 2:30 वाजता शूटिंग संपवून सुद्धा चर्चगेट सारख्या जिथे ऑफिसेस संपल्यानंतर कोणीही नसतं अशा भागामध्ये शेवटच्या ट्रेननी अगदी सुखरूपपणे येऊ शकत होते. मला भीती वाटत नव्हती. पण आज दिवसा ढवळ्या माझी मुलगी जेव्हा जाते तेव्हा माझ्या सासूबाई धास्तावतात, माझी आई धास्तावते, आणि आता त्या मला विचारू लागतात की ती कशी येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा सक्षम किंवा सबल असं आपण म्हणत असतो तेव्हा मला असं वाटतं की स्वातंत्र्याशी त्याचा फार मोठा संबंध आहे, सुरक्षिततेशी जास्त संबंध आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर योजना आल्या आणि त्यावेळेला असा कुठलाही अजेंडा, म्हणजे मला असं वाटतं की आज हे सत्तेत आहेत म्हणून आपण असं म्हणतोय की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती ह्या गोष्टी केल्या, पण उद्या निवडणूक नसताना जे लोक सत्तेत असतील तेव्हा त्यांनी अशा काही योजना कराव्यात आणि त्यावेळेला त्याला असा काही वास नसावा. तुम्ही इथे खरं तर मुद्दा उपस्थित केला की म्हणजे बहीण लाडकी झाली आहे, पण बहीण सुरक्षित कधी होणार आणि कशी होणार. आणि आम्ही शुअर इथल्या प्रत्येकाची ती सुद्धा भावना असेल की योजना मे बी वाईट नाहीये, पण बहीण लाडकी आहे, पण बहीण सुरक्षित पण व्हायला पाहिजे. आपला आजचा टॉपिक आहे, आपला आजचा मुद्दा आहे की ही योजना गेम चेंजर ठरणार का. तर आत्ता जेव्हा इलेक्शनला सामोरं जाणार आपण पाहतोय की महिलांना थेट पैसे मिळतात. जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना हा लाभ मिळालेला आहे. तर या लाडक्या बहिणी मतपेटीत सुद्धा तुम्हाला हा लाभ देतील याच्याबद्दल तुम्ही शुअर आहात? एकतर 2-3 गोष्टींबद्दल प्रणितीताईंनी मगाशी उल्लेख केला. महिला धोरणासंदर्भामध्ये बोलत असताना मी म्हटल्याप्रमाणे आम्ही काही इंडिकेटर्स दिले. त्याच्यामध्ये एक अष्टसूत्री धोरण आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये विमेन सेफ्टी, त्याचबरोबर महिलांचं मानसिक आरोग्य या संदर्भामध्ये पण आम्ही काही समावेश केला. आणि 4थं धोरण हे एकमेव धोरण आहे जे पोस्टपार्टम डिप्रेशनला कॅटर करत आहे. म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन ज्या वेळेला आम्ही ते इन्क्लूड केलं त्यावेळेला बऱ्याचशा जणांना माहितीही नव्हतं की पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय आहे. म्हणजे एखाद्या महिलेची गरोदर असताना होणारे हॉर्मोनल किंवा सायकोलॉजिकल चेंजेस, डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्यामध्ये येणारं डिप्रेशन, हे कॅडर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या धोरणामध्ये आम्ही काही बाबी समावेश केल्या. सुरक्षितता, सिक्युरिटी, ऑफकोर्स इट इज दी अटमोस्ट. म्हणजे मी म्हणेन की आम्ही सगळ्याच जणी अक्रॉस द पार्टी, कुठलीही महिला म्हणेल की आम्हाला सुरक्षित वातावरण हे नेहमी मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून सुद्धा काम करत असताना एक पिंक रिक्षासारखी म्हणजे आम्ही ती आता स्टार्ट करत आहोत. आम्ही ती अनाऊन्स केली याच्यामध्ये. आणि जवळपास 10,000 पिंक रिक्षास ज्या आहेत त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही आणत आहोत. त्याच व्यतिरिक्त शक्ती सदन आहेत जे आम्ही केंद्राच्या मदतीनं विमेनसाठी जे स्पेशली हॉस्टेल्स आहेत त्याची परवानगी घेऊन आम्ही सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. थोडंसं यासाठी थांबवते कारण सरकार खरं तर प्रचंड काही कोटींचा पैसा या सगळ्या योजनांच्या पब्लिसिटीवरती खर्च करता आहे. तर आय एम शुअर की म्हणजे चिन्मयीताईंपर्यंत त्या योजना कशा पोहोचल्या नाहीत ह्याचं अनेकांना आश्चर्य पण वाटू शकतं की इतक्या कोट्यवधींचा खर्च होऊन सुद्धा. पण मुद्दा आपला हाच आहे की तुम्हाला विश्वास आहे का, प्रणितीताईंना किंवा विरोधकांना तो विश्वास वाटत नाहीये की या योजना मतपेटीमध्ये परावर्तित होतील? आर यू शुअर की तुम्हाला मतं मिळतील, गेम चेंजर ठरेल ही योजना? ही मतं मांडलेली आहेत की ही योजना नक्की पॉलिटिकली मोटिवेटेड आहे का निवडणुकीच्या तोंडावर आहे. अनेकदा जर आपण बघितलं, मी काल परवाच हरियाणाचा आणि जम्मू काश्मीरचा मॅनिफेस्टो आणि काँग्रेस पक्षाचा अजेंडा बघत होती. त्याच्यामध्ये तर त्यांनी कमिट केलेलं आहे की महिलांना आमची जर सरकार आली तर आम्ही 2,000 किंवा 3,000 ही त्यांना अशा पद्धतीची आम्ही स्कीम आणू. झारखंड सारख्या राज्यामध्ये आहे, मला वाटतं कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी सारखी योजना आहे. या योजना चांगल्याच आहेत. मी असं नाही म्हणत आहे की ती कुठल्याही सरकारने आणलेल्या असो तरी त्या चांगल्याच आहेत. एखादं सरकार किंवा एखादा पक्ष जर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हे उद्दिष्ट ठेवत असेल की आम्ही महिलांना लक्ष केंद्रित करून योजना आणणार तर ही चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यात काही वाईट नाही. पण जे जम्मू काश्मीर किंवा हरियाणामध्ये चांगलं होऊ शकतं, कर्नाटकमध्ये चांगलं होऊ शकतं, मग महाराष्ट्रामध्ये आणल्यानंतर मग ते पॉलिटिकली मोटिवेटेड कसं असू शकतं? कारण तिथे तुमची सरकारं आहेत, तुमच्या काय मैत्रीपूर्ण आघाडीची सरकारं आहेत. मग त्यांचा आक्षेप तोच आहे की महाराष्ट्रात ती गोष्ट कशी वाईट असू शकते जी हरियाणामध्ये चांगली आहे किंवा जी कर्नाटकमध्ये चांगली आहे. छोटासा फरक ह्याच्यात आहे की ह्या सगळ्या योजना आमच्या मॅनिफेस्टोत, आमचं सरकार स्थापन व्हायच्या आधी मॅनिफेस्टोत आल्या.
लाडकी बहीण योजना ह्यांच्या मॅनिफेस्टोत नव्हती. जेव्हा ह्यांचं सरकार स्थापन झालं तेव्हा ती योजना नव्हती. ती घाई गडबडीत ऐन इलेक्शनच्या तोंडावर आली. ह्यांच्या कोणत्याही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबळीकरणासाठी आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या आधीपासून नव्हत्या. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आम्ही म्हणतोय महाराष्ट्रात आम्ही वाढवू, कारण का 1,500 अतिशय किरकोळ गोष्ट आहे, पण आम्ही ते वाढवणार आहोत किंवा महालक्ष्मी योजना आणणार आहोत. हे सगळं मॅनिफेस्टोमध्ये प्री इलेक्शन आम्ही लोकांच्या समोर आणत आहोत. ही लाडकी बहीण योजना कुठेही त्याचा नामोनिशान नव्हता. आणि आता इलेक्शन म्हणजे इलेक्शन, ही लाडकी बहीण योजना जास्त महिलांपर्यंत पोहोचू म्हणून हे इलेक्शन पण यांनी पुढे ढकललंय असा माझा आक्षेप आहे. इलेक्शन पुढे नेण्याचा थेट आक्षेप आहे लाडक्या बहिणीसाठी. ज्ञानदा, मला आता असं झालंय की 22 वर्ष मी विधान परिषदेत आहे आणि चांगलंच आहे की मॅनिफेस्टोचा विषय काढला प्रणितीने. विशेषतः सन्माननीय नेते म्हणजे त्यांच्या कन्या आहेत म्हणून मी अजिबात असं म्हणणार नाही, पण सन्माननीय काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर केलं होतं की सगळ्या शेतकऱ्यांना वीज माफी मिळेल 2004च्या निवडणुकीमध्ये. आणि नंतर प्रभाताई राव यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर केलं की ती प्रिंटिंग मिस्टेक होती आणि कुठल्याही शेतकऱ्याला अशी वीज माफी वगैरे मिळाली नाही. त्यामुळे मॅनिफेस्टोच्या गोष्टी काँग्रेस करायला लागलं की खूप भीती वाटते. दुसरं असं की संवेदनशीलता नावाची गोष्ट, नैना सहानीचा तंदूरकांड असेल किंवा कल्पनागिरीची 2014मध्ये झालेली लातूरची केस असेल, दिवसेंदिवस झाले तरी सुद्धा कधी मुख्यमंत्री खूप आरडाओरडा झाला तर दखल घेणार महिला अत्याचाराची, हा जो प्रकार होता. तर अगदी नायरमधली आत्ता नुकतीच घडलेली घटना असेल, ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची दखल घेतात किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी गेले 6-7 वर्ष प्रयत्न करतायत. पण चिन्मयीने जो प्रश्न विचारला किंवा आपल्या मनात जो असुरक्षिततेचा प्रश्न आहे त्याला मी कधी बगल देणार नाही. मला पूर्ण करू द्या. महिला सुरक्षा की लाडकी बहीण योजना हेच मुळी एक जाळं टाकलेलं आहे चर्चेचं. हे जाळं टाकलेलं आहे. महिला सुरक्षा पण पाहिजे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण पण पाहिजे. आता फक्त 1% प्रॉपर्टी जगामधली महिलांच्या नावाने आहे आणि 2/3 कष्ट करणाऱ्या स्त्रीला 1/5 मोबदला मिळतो. जी महिला आर्थिक सक्षमीकरणामध्ये इतकी मागासलेली आहे अशा वेळेला तिला डायरेक्ट बेनिफिट जर का दिला तर एवढं त्याच्याबद्दल काहूर विचारण्याचं कारण काय? आणि प्रश्न असा आहे की सरकार पैसा कुठून आणणार, काय आणणार, आम्ही दाखवून देऊ ना, आम्ही सिद्ध करू. त्यामुळे त्या संदर्भात सारखा हेतूबद्दल शंका. आणि एक शेवटचा मुद्दा, प्रणिती फार हुशार खासदार आहे, खासदार झाली त्याबद्दल मी अभिनंदन करते. परंतु अहो, आनंदाचा शिधा सारखी योजना ही सरकार आल्याबरोबर जाहीर केली की जी त्याच्यापूर्वी 2000 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार असताना मी सारखं मांडत होते दर अधिवेशनात की सणावाराला महिलांना तेल, तूप, साखर, गुळ हे मिळालं पाहिजे, पण नाही मान्य केली. पण ज्या क्षणी आता सत्तांतर झालं 2022ला त्यानंतर ती मान्य झाली. आनंदाच्या शिधाच्या वेळेला निवडणूक जवळ होती का नव्हती? अर्ध तिकीट महिलांना दिलं तेव्हा निवडणूक जवळ होती का नव्हती? कुठली ना कुठली योजना निवडणूक जवळ आली आहे म्हणून केली किंवा म्हणून निवडणूक, हेच तर खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची वाईट सवय लागलेली असं मला वाटतं. तुम्ही नायरचा मुद्दा उपस्थित केलात, अगदी रिसेंट केस आहे. नायरमध्ये मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला ना, मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना निलमताई मुख्यमंत्री ऍक्सेसिबल आहेत, मुख्यमंत्री फोन घेत नाही असं होत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, ते स्वतःच म्हणतात की मी सीएम म्हणजे मी कॉमन मॅन आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की ते स्वतःहून लोकांना अप्रोच होतात. वर्षावरची गर्दी आपण पाहतो, पण हेही त्याच जोडीनं आपण विचार करण्यासारखी गोष्ट ठरते. विरोधक सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्षेप घेतात की मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागतो. कंप्लेंट बदलापूरमध्ये काय झालं? बदलापूरमध्ये सुद्धा निलमताई, त्या मुलीच्या घरच्यांचे लोक कंप्लेंट घेण्यासाठी 12-12 तास, आई प्रेग्नेंट होती, ते 12-12 तास तिथे उभे राहिले. का त्यांची कैफियत कोणी ऐकून नाही घेतली? एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, पैसे द्यायचे आणि दुसरीकडे या गोष्टींसाठी झगडायला लावायचं. याच्यावरती सुद्धा कॉमन मॅनचा आक्षेप आहे. मला एकच वाटतं की तुम्ही याच्या मागे डायरेक्टर स्वतः मुख्यमंत्री हे जे गृहीत धरताय त्याच्यात मला असं सांगायचंय की पुरुषी वर्चस्वाची भावना राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये, पोलीसमध्ये, समाजामध्ये, शालेय शिक्षण विभागामध्ये सगळीकडे आहे. गेले 25 वर्ष आपण बघतोय. ही शाळेमधली घटना जी घडली अत्यंत दुःखदायी आहे. पोलिसांनी लगेच तक्रार घ्यायला हवी होती. ते ट्रस्टी जे आहे आणि मुख्याध्यापक आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. पण प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी सिस्टीम किंवा व्यवस्था करायची म्हटली तर ती होण्याच्यासाठी म्हणून
जे काही सहकार्य पाहिजे ते प्रत्येक गोष्टीच्या वेळेला निवडणूक उलटं मी म्हणेन की निवडणूक जवळ आलेली नसती तर एखाद्याच विरोधी पक्षांनी सहकार्य देऊन सभागृहात चर्चा झाली असती, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला असता. आम्ही अनेक जणांनी एकत्र कमिट्यांवर काम केलेले पूर्वी, पण आता गेल्या 2 वर्षात काय झालंय, जेव्हापासून सत्तांतर झालं ना तेव्हापासून भयंकर इलेक्ट्रिक शॉक लागलाय शरीराला, मनाला. काही झालं की कुठल्याही गोष्टीवरून इतकं टाणाटाणी करायची की सभागृहात कामकाजच चालू द्यायचं नाही. हा सगळा जो प्रकार होतोय, तर माझी विनंती आहे की आता निवडणुका 2 महिन्यात होणार आहेत, खरं खोटं समोर होणार आहे. महाराष्ट्राची जनता किती शहाणी आहे त्या संदर्भातली सगळ्याच आपल्याला चित्र दिसणार आहे. परंतु एक चांगली योजना तिला बदनाम करण्याचं दुष्कृत्य करू नये. पण अशी माझी अपेक्षा आहे. अदितीताई ते म्हणतात, विरोधक म्हणतात तसं लाडक्या बहिणीसाठी तुम्ही इलेक्शन पुढे ढकलताय किंवा ढकलले? अजिबातही नाही. इलेक्शन पुढे ढकलणं काही कोणाच्या सत्ताधिकारी पक्ष किंवा कुठल्याही सरकारच्या हातात नसतं. तो आयोगाचा निर्णय. जे काही आहे ते आयोगाच्या दृष्टिकोनातून जी काही मुदत आहे निवडणुकीची त्यानुसारच होणार. त्याच्यामुळे एक तर आहे की आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 2019ला आम्ही निवडून आलो होतो. नोव्हेंबर महिन्यामध्येच कार्यकाळ हा जो आहे सरकारचा संपत होता आणि त्यानुसार आयोग जे आहे ते त्या पद्धतीनं मला वाटतं आचारसंहिता आणि निवडणुका पार पडतील. दुसरी गोष्ट ज्याचा उल्लेख नीलमताईंनी केला की खऱ्या अर्थानं जर आपण बघितल्या तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एक एक निर्णय हे शासनाकडून घेण्यात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एसटीचा सवलती दरामध्ये प्रवास असेल, आनंदाचा शिधा असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल 1 रुपयामध्ये जो कृषी विभागाकडून करण्यात आला. काल तर त्याची डिरेक्ट डीबीटी सुद्धा कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल परवाच्या दिवशीच झालं. त्याच्यामुळे कुठल्याही योजनेवर एकतर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम हा झालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेची आधी मिळणारी रक्कम ही 1200 होती. उलट या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ती 1500 इतकी करण्यात आली. पुढच्या कालावधीमध्ये कदाचित ती आणखीनही वाढवता येऊ शकते. कारण संजय गांधी निराधार योजना ही अत्यंत प्रभावी आणि अतिशय पूर्वीपासून चालणारी आणि त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचणारी योजना ही ठरलेली आहे. तशाच पद्धतीनं आज लाडकी बहीण योजना साधारणपणे 2.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन हे आमच्याकडे झालेलं आहे. याचा अर्थ असा की ती महिलांना ती योजना आवडते. मगाशी खडसे महिलांना योजना आवडते असं तुम्ही म्हणताय. मग रोहिणीताई, म्हणजे विरोधक एवढे ठाम कशामुळे आहेत की या योजनेमुळे सरकारला काही मतं मिळणार नाहीयेत किंवा मतपेटीमध्ये त्याचे पॉझिटिव्ह आउटकम दिसणार नाहीत? विरोधक इतके कॉन्फिडंट कशामुळे आहेत? या योजनेचा अदितीताईंनी जसा उल्लेख केलात की महिला नोंदणी करतायत. सरकारने योजना महिलांसाठी काढली आहे, त्याच्यामुळे महिलांनी तो लाभ घेणं अपेक्षितच आहे. त्यांनी नोंदणी केली आहे याचा अर्थ असा होत नाहीत की त्यांना उद्या जाऊन ते महायुतीच्या बाजूने मतदान करणार आहेत. अशा अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये महिलांना भेडसावत आहेत. जशा महिला अत्याचाराच्या घटना आज प्रमुख आहेत की आज लहान मुली किंवा वयस्कर महिलांपर्यंत पण जेव्हा त्या बाहेर पडत आहेत तेव्हा त्यांना असं वाटत नाहीत की आपण एका सिक्युअर्ड महाराष्ट्रामध्ये आहोत की आपण आता बाहेर गेल्यानंतर परत सेफली आपण घरी जाणार आहोत. आज महागाई एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. आज तेलाचे तुपाचे भाव हे येत्या दिवाळीच्या सणासुदींच्या दिवसांवरती तुम्ही महागाई एवढी वाढवून ठेवली आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही महिलांना मदत करायचं सांगतायत आणि एका बाजूला त्यांच्याकडून दुपटीने जर तुम्ही पैसा काढून घेणार असाल तर हे पण सरकारचं अपयशच आहे ना. आणि महिलांना रोजचं त्यांचं दिनचर्या चालवत असताना तुम्ही जर म्हणत असाल की 1500 रुपये आम्ही तुम्हाला दिला आहेत तर आता आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, आता आम्ही तुमच्या महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे, तर तसं तुम्ही म्हणत असाल तर आज बाकीच्या योजना ज्याच्यावरती सरकारकडून पैसे येणं अपेक्षित आहेत ते सगळं थांबलेत की संजय निराधारचा पैसा आज गेले 6 महिने झाले मिळालेला नाहीयेत. आज पीक विम्याचे पैसे आज अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेले नाहीयेत. आज शेतकऱ्यांना जे अतिपावसामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे तोही पैसा त्यांच्या खात्यावरती येत नाहीये. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी बांधवांचा जर शेतामध्ये ऍक्सिडेंटली त्यांचा मृत्यू झाला तर तेही पैसे थांबवण्यात आल्याचा GR माझ्याकडे आहे की ते पैसे सध्या देऊ नका. ह्या सगळ्या योजनाचे जे येणारे पैसे आहेत ते तुम्ही थांबवले कारण तुम्हाला फक्त एकाच करायचंय ते लाडकी बहीण योजना. आणि हे माझं एकटीचं मत नाहीये, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं देखील हे मत आहे. त्यांनी आताच मागच्या सभेमध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मान्य केलंय की तुम्ही जे 45,000 कोटी रुपये ह्या योजनेवरती तुम्ही टाकणार आहात त्यामुळे महाराष्ट्रातलं येतं आर्थिक गणित हे बिघडणार आहे. मग हे आर्थिक गणित जर बिघडणार असेल हे त्यांचीच नेते मान्य करतात की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विविध योजना राबवायच्या आहेत किंवा
लोकांची कामं करायची जर असतील तर या आर्थिक जो बोजा तुमचा महाराष्ट्रावरती पडणार आहे ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे, हे सगळं सारासार विचार करावा लागणार आहे. काल पण श्री गडकरीजी म्हणाले की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आता, कारण का सगळे पैसे इथे वळवलेत. तुम्ही तो प्रश्न विचारला की हे ट्रान्सफर इंटू वोट्स होणार आहेत का, पण दोघींनी तो प्रश्न अवॉइड केला. त्याचं उत्तर अजून त्यांनी डायरेक्ट हो का नाही मध्ये दिलं नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते की लोकसभेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात साम दाम दंड हे सत्ताधाऱ्यांनी वापरलं. साम दाम दंड, ईडी, भीती. पण हे इलेक्शन गेम चेंजर होतं लोकसभेमध्ये, हे आर्या पारचं होतं. लोकांनी लोकशाही टिकवली. महाराष्ट्रात कोणत्याही ह्या गोष्टी लोकशाही समोर आणि संविधानासमोर टिकल्या नाहीत. आणि म्हणून मी ठामपणे ह्या इलेक्शनमध्ये पण सांगते, तुम्ही कितीही वापरा, साम दाम दंड खालून किंवा वरून, अंडर द टेबल किंवा ओव्हर द टेबल, महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राच्या महिला खूप हुशार आहेत आणि इट इज नॉट गोइंग टू ट्रान्सफर इन टू वोट्स. नंबर 1. नंबर 2, ताई म्हणाल्या की आयोगाकडे असतं. मग मला एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात महानगरपालिका इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन 3 वर्ष झाले नाही आहेत. प्रशासक नेमले गेले, 5 वर्ष प्रशासक नेमले गेले आहेत, अजूनही इलेक्शन्स नाहीत. विधानसभा आता होणार होत्या, खरं तर आता एक नवीन गव्हर्नमेंट असायला पाहिजे होतं महाराष्ट्रात, विधानसभेच्या पुढे ढकलल्या गेल्या आणि अजूनही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन झाले नाही आहेत. हा मला प्रश्न आहे त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून हे त्यांचेच मंत्री रेकॉर्डवर जाऊन म्हणतात की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आहे. मी तुम्हाला सांगते, आनंदाचा शिदा मग अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या अंडर ज्या रेशन दुकानात आज माल मिळत नाही आहे लोकांना. आमच्या काळात साखर मिळायची, काही मिळत नाही. तुम्ही प्रत्येक गावात जा, सगळी लोक म्हणतात ताई आमची नावं गेले 10 वर्ष आमची नावच नाही आहेत बीपीएल यादीमध्ये, आम्हाला रेशनच बंद झालंय. महाराष्ट्रात प्रत्येक रेशन दुकानात बंद झालंय. ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात. अगदी यांचीच नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी पण एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या तोंडावरती ह्या ज्या योजना जाहीर केल्या जात आहेत हा निवडणुकीचा जुमला आहे रेवडीला. म्हणजे त्यांच्याच नेत्यांना हे मान्य आहे की ह्या ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केल्या जात आहेत त्या निवडणुकीचा जुमला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या योजनांवरती विश्वास ठेवू नका अशी यांचीच लोक सांगतात. ते 2 नेते मी तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती फ्रीबीजचं लालूच तुम्ही का दाखवता असा त्यांचा आक्षेप आहे. तर जर विरोधकांचं असं म्हणणं असेल की या योजनेने मतांचं हे होणारच नाहीये, वोट ट्रान्सफर होणार आहे की नाही, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, नागरिकांना माहिती आहे त्यांना कोणाचं सरकार हवंय, मग या सगळ्या गोष्टी असताना मग योजनेवर टीकाच का? कारण शासनाची योजना आहे, चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, जवळपास 2 कोटी महिलांना लाभ मिळतोय, ही एक गोष्ट झाली. दुसरी, जर याच्यातून काही फरक पडणारच नाहीये तर मग काँग्रेसची काही नेते मंडळी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात याचिका दाखल करतात. मग त्यांचं एका बाजूला हे म्हणणं आहे की शासनाची योजना आहे, सगळ्यांनी लाभ घेतलाच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला ती योजना बंद व्हावी यासाठी हायकोर्टामध्ये याचिका होत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला काही त्यांच्यातली नेते मंडळी म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिलं काम आम्ही हे करणार की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. दुसरे म्हणतात की आम्ही सत्तेत आलो की आम्ही 1500चं 3000 करणार. त्याच्यामुळे त्यांच्यात इतकं कन्फ्युजन आहे. आणि ते सत्ताधारिकांवर म्हणतात की ही जी योजना आणली ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्येच इतका संभ्रम आहे. आणि हा संभ्रम आणि अशाच पद्धतीनं संभ्रमाचं वातावरण राहावं याच्या मागचं इतकंच उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना लाभ मिळतोय त्या खूप समाधानी आहेत, आम्हाला प्रतिसाद मिळतो. अनेकींनी त्यांचे आमच्याकडे केस स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे रोजगार सुरू केलेले आहेत. रोज आम्ही माध्यमांच्याकडून सुद्धा आम्हाला त्या केस स्टडीज ऐकायला मिळतात. लाभार्थ्यांचे आम्हाला पर्सनली मेसेजेस येतात, कॉल्स येतात की ताई आम्हाला लाभ मिळाला, मी महायुतीच्या सरकारचे आभार मानते. आम्ही कधीही असं म्हटलं नाही की आम्ही उपकार केलेले आहेत किंवा आम्ही कोणावर फेवर करत आहोत. शासन म्हणून एक चांगली योजना आणलेली आहे, तिला चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्यानी महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं काम किंवा त्यांना मानसिकरित्या एक सक्षमीकरण होतं की महिन्याला आपल्याला हा लाभ मिळणार आहे, याच्यातून आपल्याला जो घर खर्च आहे किंवा वैयक्तिक खर्च आहे त्याला हातभार लागणार आहे. हे परिपूर्ण ठरतात असा क्लेम कधीच कुणी केलेला नाहीये. पण ते असूच नये
अशा पद्धतीची जी द्विधा मनस्थिती करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला वाटतं ती जास्ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. नीलम, ते तुम्हाला बोलायला वेळ देते, पण त्याआधी एक आकडा सांगते मी फक्त प्रेक्षकांना, की एकतर अर्थतज्ञ आणि विरोधक दोघांचा पण आक्षेप आहे या 46,000 कोटीच्या बजेटला लाडकी बहीणच्या महाराष्ट्रावरच्या कर्जाचा भार सध्या पोहोचलाय 7,80,000 कोटींवरती. आणि ही योजना जर का राबवायची तर ती योजना किती फिजिबल ठरेल, आर्थिकदृष्ट्या तो बोजा असेल का सरकारवरती, याबद्दल विरोधक सातत्यानं प्रश्न उपस्थित करतात. एकीकडे होणारे आरोप वेगळे आणि कशाचंही सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही, तर सरकार हे पैसे आणणार कसे आणि कुठून, हा प्रश्नही सातत्यानं विरोधकांकडनं उपस्थित होतो. एकतर पहिलं मला सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये काय होणार आहे याच्याबद्दलचं आमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पण शेतकरी आहेत, कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी जे सरकार मदतीला धावून जात आहे म्हटल्यावरती आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून महायुतीला उत्तम बहुमत मिळेल. आणि केवळ स्त्रियांच्या मतासाठी ही केलेली योजनाच नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या वेळी गेम चेंजर म्हणजे स्त्रीचं नेतृत्व, मतदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ठिकठिकाणी यावं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि तशा महिला बोलक्या झालेल्या आहेत आणि स्वतःचे प्रश्न मांडायला लागले आहेत. त्यांनी उद्या वेळप्रसंगी महिला अत्याचाराचा प्रश्न मांडला तरी त्याचं स्वागत आहे, कारण त्याच्यामधूनच न्यायाला आपल्याला वाचा फुटणार आहे. एक आर्थिक दृष्ट्याच्या संदर्भात जाण्याच्या आधी ज्ञानदायक मला वाटतं की नितीन गडकरी, नरेंद्र मोदी साहेब यांची वक्तव्य तुम्ही किती काळजीपूर्वक ऐकता ते ऐकून मी अतिशय प्रभावित झालेली आहे. मला असं वाटतं अजून तुम्ही ती ऐका, अजून प्रभावित व्हाल वेळप्रसंगी. आणि त्यांचं एकच वाक्य काढायचं आणि बाकीच्या वाक्यांवर काही बोलायचं नाहीये, हे काही बरोबर नाही. त्यातून राहुलजी गांधी यांनी जे काही त्यांचे विद्वत्तापूर्ण विचार मांडले परदेशात जाऊन, त्याच्याबद्दल सगळीकडचा आंबेडकरी समाज आणि सामाजिक न्यायाची आस असलेला माणूस अक्षरशः हाया करतोय. बरं, आमच्यावर टीका करता निवडणुकीच्या आधी काहीतरी देता, अरे पण काही लोक फक्त चालतात आणि निवडून यायचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जर का त्या गोष्टी दिल्या तर त्या रेवडी म्हणून दिल्यात का त्यांचा अधिकार म्हणून दिले, त्याचा विचार जर का केला तर आर्थिकदृष्ट्या काय व्यवस्था करायची याच्याबद्दलचा काही अनुभव 15-15, 20-20 वर्षाचा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या प्रत्येकाला आहे. केंद्र सरकार पाठीशी आहे. अशा वेळेला त्यांनी प्रत्येकच गोष्ट तुम्हाला किंवा विरोधकांना सगळीच जाहीर केली पाहिजे. हे राजकारण आहे, नसेल त्यांना जाहीर करायची. याचा अर्थ ते फसवणार आहेत असं जे तुम्ही गृहीत धरताय हे पूर्ण चुकीचं आहे. याचं कारण असं की अशी सवयच नाही आहे आम्हाला. ज्या काही भूमिका आहेत त्या आज सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अमित शहा यांनी आज मदत जाहीर केलेली आहे. आणि दुसरं, जे लोक म्हणत असतील ना की रेशन कार्डावर आम्हाला साखर मिळाली नाही, तर मी इथे सगळ्यांच्या समोर त्यांना विनंती करते, त्यांनी IBN कडे आपल्याकडे आम्हाला 24 तासात कळवावं. त्या प्रत्येकाला ती मिळत जर का जिथे जिथे नसेल त्या प्रत्येकावरती कार्यवाही होईल आणि 100% ते मिळते असा माझा सत्यवचन आहे याच्याबद्दल. जे आहे एक आता चिन्मय, 2 वर्ष झाली अजून शेतकरी बांधवांना अनुदान मिळालेलं नाहीये. तुम्ही प्रत्येक प्रश्नाची गल्लत करू नका. कुठल्या जिल्ह्यात कुठला तालुका दाखवा, खडसे साहेब तुमच्या जिल्ह्यातले ते मांडतात, त्याच्यावरती ताबडतोब मान्यता होते. अजूनही अनुदान मिळालेलं नाही. अजूनही 8 महिने झाले अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे काही तुम्ही सभागृहात या म्हणजे सोपं होईल, पण ते तुम्हाला सभागृहात पण तिथे त्यांना अनुदान मिळालेलं नाहीये. आणि माझा सगळ्यात पहिला प्रश्न अदितीताई नाही, अदितीताई जसं म्हणालेत की आम्हाला कन्फ्युजन आहे योजनेच्या बाबतीमध्ये की योजना असावी का नसावी, आम्हाला कन्फ्युजन नाहीये. पण मला त्यांना एक प्रश्न नक्की विचारायचा की योजना प्लीज, योजना नक्की आहे कोणाची, मुख्यमंत्री महोदयांची का उपमुख्यमंत्री महोदयांची, योजना नक्की कोणाची? योजना कारण तुमच्या तिघांमध्ये तीच कन्फ्युजन आणि श्रेयवाद आम्हाला सगळीकडे बघायला मिळतो. कुणी मुख्यमंत्री महोदयांचं नाव वापरतंय, कुणी वापरत नाही. अजिबातही नाहीये तो श्रेयवाद. खरं महाविकास आघाडीमध्ये पण आहे की दादा नक्की लोकसभेला आदरणीय अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शब्द गायब असतो. त्याला काही अडचण नाही ताई. आता आपण ज्या वेळेला योजनेबद्दल बोलतोय त्यावेळेला लाडकी बहीण असाच आपण उल्लेख करतोय. आपण प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा उल्लेख हा साधारणपणे सामान्य जीवनामध्ये योजना आणली कुणी मग? महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. आणि पूर्ण नाव असायला हवं आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेली आहे. मला माहितीये तुम्ही चिन्मयताईंना विचारणार आहात, पण एकच प्रश्नाचं ते उत्तर की आमचे नेते चालतात तरी तुमचे तर जमिनीवर उतरत पण नाहीत. म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदींना स्वीकारत नाही. मोदी साहेब केदारनाथ पर्यंत गेले, प्रत्येक ठिकाणी ते गेले तर चालतात.
त्या शिंदे साहेब तर नका चालू म्हणतो तेवढे चालतात. प्रत्येक ठिकाणी कुठे डोंगरावर जातात, आदिवासींना भेटतात, शेतकऱ्यांना भेटतात, फडणवीस पण जातात. कुठल्या नेत्याबद्दल बोलताय का तुम्ही? कोणाबद्दल बोलताय नक्की? तुम्ही सांगा. मी नेते म्हणाली, तुमचे नेते खाली उतरत नाहीत जमिनीवर उतरत नाही. तुमचा कोण, मोदी साहेब का एकनाथ शिंदे? मला असं वाटतं की जमिनीवर तुमचं लक्ष असेल ना तर प्रत्येक ठिकाणी आमचा महायुतीचाच नेता तुम्हाला दिसेल. तुम्हीच कुठेतरी आकाशात बघताय. सगळीकडे तुमचे नेते असते ताई, तर बदलापूरची जेव्हा घटना घडली तेव्हा 12 तास तक्रार नोंदवायला लागले नसते. कदाचित संपर्क तुटतोय लोकांचा आणि तुमचा, म्हणून एखाद्या 2 मुलींवरती अत्याचार होतो आणि 12 तास त्यांच्या पालकांना तक्रार नोंदवायला लागतात. त्याच्यामुळे प्रणितीताई म्हणाल्या तशाच की आमचे नेते तरी जमिनीवर आहेत, पण अजून तुमचे हवे ते आहेत. तर त्यांना तक्रार नोंदवायला जे 12 तास लागले हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय. मी स्वतः बदलापूरला पोहोचले होते. आणि संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली. देवेंद्र फडणवीस काही मिनिटांमध्ये त्यांनी जाहीर केलं तक्रारीच्या संदर्भामध्ये. आधी विलंब झालेला आहे, त्याच्या संदर्भात चौकशी आणि कारवाई केलेली आहे. एसआयटी नेमलेली आहे. एकच मुद्दा आहे, कोण जमिनीवर कोण खाली, हे म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याचे पाय जमिनीवर ठेवायचं काम कोण करतं, तर तो सामान्य माणूस करत असतो मतदानाच्या माध्यमातून. त्यामुळे चिन्मयीकडे जाणं आता मस्ट आहे. चिन्मयी, सामान्य माणूस म्हणून मला प्रतिक्रिया व्हायची आहे की लिस्ट आहे की आपण जर का देशभराचा विचार केला तर या फ्रीबीज योजना किंवा महिलांसाठीच्या पैशा रूपातल्या योजना भरपूर दिसतात. मध्य प्रदेशात आहे, कर्नाटकात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे, ओडिशामध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये, झारखंडमध्ये सुद्धा आहे. तर हे खूप न्यू नॉर्मल बनू लागलं असं तुम्हाला वाटतं सामान्य माणूस म्हणून विचार करता? सामान्य भारतीय नागरिक म्हणून मला माझ्या संविधानाबद्दल अतिशय अभिमान आहे. कारण मला असं वाटतं महिलांना मतदानाचा अधिकार हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या संविधानाने दिलेला आहे. आपल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज ज्या देशांना आपण पुढारलेले म्हणतो त्यांना तो अधिकार मिळाला महिलांना. पण सध्या असं झालेलं आहे की समान संधी ह्याची खरं तर गरज आहे. त्याच्यामुळे आमचं तुष्टीकरण करू नका, आम्हाला खुश करू नका, आम्हाला संधी द्या, आम्हाला सुरक्षित वातावरण द्या. आणि कुठल्याही योजनांचं म्हणजे फक्त महिलांसाठीच्याच नाही म्हणत आहे, कुठल्याही पद्धतीच्या योजनांचं सरसकटीकरण हे मान्यच करता कामा नये जागरूक मतदारांनी. आणि मला असं वाटतं की ह्यांना मतं मिळतील का त्यांना मतं मिळतील, ह्यांचा विरोध वरचढ चढणार का ह्यांचं कार्य वरचढ ठरणार हे निवडणुकीत सिद्ध होईलच. पण मोठ्या प्रमाणावरती महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणं, लोकशाहीबद्दलची, मतदान प्रक्रियेबद्दलची तो विश्वास निर्माण करणं आणि तुम्ही जबाबदार आहात, तुमच्या हाती मत आहे हे कळणं, हे मला आत्ता असं वाटतं की ते जास्त गरजेचं आहे. आणि महिलांना समान संधी मिळावी म्हणून कुठल्याही पक्षांनी, कुठल्याही शासनाने काम करणं ही त्यांची जबाबदारीच आहे. मग त्याच्यामध्ये ते काहीतरी खूप मोठं करतायत, कोणी उपकार करतायत असं मला वाटत नाही. आज हे करत असतील, उद्या जर हे आले तर ह्यांनीही ते करावं. आम्ही इथेच असणार आहोत आणि आम्ही प्रश्न विचारतच राहणार आहोत, चांगल्या गोष्टींचं कौतुक करणार आहोत आणि वाईट गोष्टींचा विरोधही करणार आहोत. नाही, समान संधीचा विषय काढला सामान्य लोकांनी, म्हणून मला इथे मुद्दाम नम्रतेने सांगायला पाहिजे की जवळजवळ 96 पासून ते 2024 पर्यंत आम्ही 28 वर्ष ज्या निर्णयाची वाट बघत होतो, महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण मिळणं, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमोशक्ती वंदनमध्ये जाहीर केलं. 2029 मध्ये बदललेलं दिसेल. ज्या पक्षाच्या नेत्या महिला आहेत त्यांनी सुद्धा तोंडाला पानं पुसण्यापलीकडे काही केलं नाही. त्यामुळे समान संधीचा विषय अगदी बरोबर आहे. आम्ही या मताचे आहोत. आमचं जर का सरकार आलं पुढच्या काळात 100% येणारच आहे. तर समान संधीसाठी विशेष संधी असं इक्वल ऑपॉर्च्युनिटी कमिशन सुद्धा महाराष्ट्रामध्ये व्हावं असा माझा प्रयत्न असणार आहे. आपण अजेंड्यावर विचारताय म्हणून मुद्दाम सांगते. अर्थात समान. येस प्रणिती. महिला रिझर्वेशनचा पूर्ण मुद्दा हा काँग्रेसने उपस्थित केलेला, त्यावेळेस ते बीजेपीनी बिल स्टॉल केलेला इतिहास आहे समोर. महिला रिझर्वेशन जेव्हा मिळालं तेव्हा त्याची ऑपॉर्च्युनिटी हे अक्रॉस पार्टी लाईन सगळ्या महिलांना मिळाली. आज महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये 50%पेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी. ह्या काँग्रेसच्या धोरणामुळे जे रिझर्वेशन बिल आम्ही आणलं ते आता नरेंद्र मोदीजींनी लोकसभेच्या तोंडावर पुन्हा इंट्रोड्यूस केलं, पण ते आय वॉश होतं. कारण का सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत जाती जनगणना होत नाही तोपर्यंत महिला रिझर्वेशन जे त्यांनी बिल पास केलं ते
होणार नाहीये आणि म्हणून आय वॉश होतं. पुन्हा एकदा विषांतर किंवा डायग्रेस करण्याचा प्रयत्न हे त्यांच्याकडून होत आहे. इट्स अनफॉर्च्युनेट की ते पूर्ण श्रेय महिला रिझर्वेशन बिलचं घेत आहेत, जेव्हा ह्याचा मागचं पूर्ण स्पेअर हेडिंग हे काँग्रेस पक्षाने केलेलं. इश्यू असा आहे की त्याचा फायदा आज अक्रॉस पार्टी लाईन सगळ्या महिलांना होतोय. दॅट इज द बॉटम लाईन. आणि आम्ही वाट बघतोय की कधी तुम्ही कास्ट सेन्सिस करून एक्झॅक्टली हे जे बिल तुम्ही पास केलं ते कधी तुम्ही अंमलात आणणार आहात. अजून अंमलात का नाही आणलंय, अजून ते बिल इम्प्लिमेंट का नाही झालंय, हा माझा प्रश्न आहे. जर त्यांना एवढं पास केलं पण इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपयोग काय. आणखी एका इम्प्लिमेंटेशनची आपलं आता राज्य लगेच वाट आणायचं पाहत असेल, हे पहा, आहे. 2014 पर्यंत जातीय गणना करायला कोणी थांबवलं होतं गव्हर्नमेंटला? का नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलं? आपण परत असं नाही, आपल्या काहीतरी आजच्या मूळ प्रत्येक वेळेला निलमताई. तुम्ही सांगाल आणि ते ऐकून घेणार अशातला भाग नाहीये. नाही, आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती परत येऊयात की बेसिकली आपण बोलतोय की महिला सक्षमीकरणासाठी ही योजना गेम चेंजर ठरेल का, महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल का. पण बहीण लाडकी जशी सातत्यानं मुद्दा चर्चेत आला पण आपण तो पुढे नाही नेऊ शकलो की बहीण लाडकी तर आहे पण ती सुरक्षित कधी होणार. एका इम्प्लिमेंटेशनची महाराष्ट्र वाट पाहतोय. ते इम्प्लिमेंटेशन आहे शक्ती विधेयकाचं, शक्ती कायद्याचं. तर बहीण लाडकी बहीण सुरक्षित सुद्धा कशी होणार, शक्ती कायद्याचं काय अदितीताई? खरं तर शक्ती कायदा नीलमताई त्याच्या फॉर्मेशनपासून अनेकदा या संदर्भातल्या सगळ्या महिला लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला. शक्ती कायद्याचा एक प्रस्ताव 1-2-2.5 वर्षापूर्वी केंद्र शासनाकडे गेला. पण आता जर आपण बघितलं की केंद्राने जे अनेक कायद्यामध्ये जे बदल केलेले आहेत, जे शक्ती कायद्यामध्ये प्रस्तावित होते त्याच्यातल्या जवळपास 75 ते 80% आता जो केंद्राचा नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्यामुळे नव्याने शक्ती कायद्याचा जे उर्वरित विषय राहिलेले असतील, जे त्या कायद्यामध्ये आलेले नाही आहेत केंद्राच्या, त्याच्यामध्ये नक्कीच ते समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार हे काम करत आहे, गृह विभाग काम करत आहे. आणि मला खात्री आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यातून सुरक्षितेचं वातावरण किंवा जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून हे नवीन कायदे निश्चितपणाने महत्वपूर्ण ठरणार आहे. ओके, आपला खरं तर वेळ संपलेला आहे, चर्चा संपवण्याची वेळ आली आहे. पण ही चर्चा संपवताना मला एक वेगळा प्रश्न, कदाचित या विषयापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे, तो तुम्हाला सगळ्यांना ऍड्रेस करावासा वाटतोय. विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत. महाराष्ट्र खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, पण या महाराष्ट्राला आजवर महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. तर या विधानसभेनंतर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का? रोहिणीताई, मिळावी का, मिळेल का? महिलांच्या अनेक समस्या आहेत आणि त्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्यानंतर जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये बदल होत असेल किंवा महिला अजून आर्थिकदृष्ट्या किंवा त्यांना आरोग्य व्यवस्था ह्या सगळ्या सक्षमरित्या मिळत असतील तर मिळण्यास आमचा सगळ्यांचाच पाठिंबा असेल. दुमत कोणाचंही असण्याचं कारणच नाही. नक्कीच महाराष्ट्राला एक पुरोगामी महाराष्ट्र, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे, जिजाऊचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्राला जर महिला मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाच्या मिळाला तर ते चांगलंच आहे. पण सामान्य महिलेला पण तेवढाच महत्त्व मिळायला पाहिजे. जरी महिला मुख्यमंत्री, जर सरकारचं धोरणच महिला विरोधातलं असलं आणि जो सुरक्षेचा विषय, जर शक्तीचा तुम्ही विषय जो उल्लेख केला, पण ती महिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचायलाच घाबरत असेल किंवा पोलीस तिचा तक्रार नोंदवतच नसेल लवकर, तर मग उपयोग काय महिला मुख्यमंत्रीचा? आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज, जरी महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात नसेल तरी आपण आज ह्या पोझिशनवर आहोत की आपण इन्फ्लुएन्स करू शकतो आणि ते होणं मला असं वाटतं महत्वाचं आहे. पण अभिमानच असेल महिला मुख्यमंत्री झाल्या तर, पण पॉलिसी डिसिजन्स पण महिलांच्या फॉर झाले पाहिजे. चिन्मय, सगळ्यात शेवटी मी तुमच्याकडे येणार आहे कारण तुमचं मत कॉमन मॅन म्हणून खूप महत्वाचं आहे. अदिती, अगदी थोडक्यात प्लीज. महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत जसं इतरांनी उल्लेख केला तसा आनंदच असेल, पण मला स्वतःला असं वाटतं की जी व्यक्ती त्या खुर्चीवर बसेल, मग ती महिला असो अथवा पुरुष असो, महिलांच्यासाठी ते काय खऱ्या अर्थानं करतात याला जास्ती महत्व आहे. महिला मुख्यमंत्री होणं जितकं महत्वाचं आहे त्याच्याही पेक्षा जास्ती जी व्यक्ती त्या मुख्यमंत्री पदावर आहे ते महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काय करतात याला जास्ती महत्व आहे. त्याच्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांचं महत्व, त्यांना सक्षम करणं
या विचारांचं सरकार आणि या विचारांची व्यक्ती खुर्चीवर असावी असं मला वाटतं. नीलमताई अगदी थोडक्यात. मला असं वाटतं की आपण बंगालमध्ये काय झालंय पाहतोय, मुख्यमंत्री कोण होतंय याच्याबरोबर आपण जो अजेंडा महाराष्ट्राचा म्हणतोय त्याच्यामध्ये कुठलाही माणूस मागे राहू नये. नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधलं जे उद्दिष्ट आहे त्याचा विचार केला तर आज महिलांच्या सगळा अजेंडाच मुळी मध्यवर्ती प्रवाहात आलेला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि सगळ्या महायुती सरकारनी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या निमित्ताने ही सगळी चर्चा चालू आहे. तर मला असं वाटतं की हे शेवटी राजकीय पक्षचे आमदार ठरवत असतात कोण तुम्हाला मुख्यमंत्री आवडेल का होणार. महिला मुख्यमंत्री झाल्या? प्रश्न असा आहे, मला सगळेच आवडतात. विरोधी पक्षनेते महिला आवडते, बाकीच्या मंत्री महिला आवडतात, या सगळ्या तरुण महिला आमदार आहेत त्या सगळ्या आवडतात. पण मला खऱ्या अर्थाने महिलांच्या नेतृत्वाला चालना देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच परत मुख्यमंत्री झाले तर बहीण म्हणून आवडेल. ओके ओके. चिन्मयी. सामान्य जन म्हणून ही प्रतिक्रिया आहे माझी. जे कोणी निवडून याल ते 5 वर्ष राहा. हा, कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं असतं आणि नंतर मग जो काही सत्ता बाजार घोडे बाजार होतो आणि त्याच्यामध्ये जे काय सगळे आर्थिक व्यवहार होतात ते सगळे आर्थिक व्यवहार जे होतात त्याच्यातले जे पैसे आहेत ते आमच्या कल्याणासाठी वापरा, स्वतःच्या कल्याणासाठी वापरू नका. आणि आत्ता सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव ज्या आहेत त्या महिला आहेत. त्याच्यामुळे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अशा महाराष्ट्रात आपण राहतो. त्याच्यामुळे महिला मुख्यमंत्री झाल्या तर अत्यंत आनंद होईल. पण मुख्यमंत्री महिला असल्या तरच त्या महिलांचे प्रश्न धसास लावतील आणि जर पुरुष असेल तर ते लागणार नाहीत असं नाही. तर जो सक्षम असेल, सहृदय असेल, संवेदनशील असेल आणि भ्रष्टाचार मुक्त असेल असा मुख्यमंत्री आपल्याला लाभावा अशी अपेक्षा करते. आणि जे सरकार निवडून येईल ते 5 वर्ष टिकावं एवढी मात्र नक्की अपेक्षा करेन. धन्यवाद. सुसंस्कृत राजकारणाची महाराष्ट्र पुन्हा एकदा वाट पाहतोय आणि महिलांचं नेतृत्व खरं तर हे प्रत्येक फील्डवरती आपण आघाडीवरती पाहतो. राजकारणात सुद्धा ते आहे आणि अशाच आघाडीच्या महिला नेतृत्वानं आजची चर्चा सजवली. त्यामुळे आपल्या प्रत्येकीचे मनापासून आभार. धन्यवाद आज वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि यानंतर या विशेष सत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. तर मंडळी, महाराष्ट्रातील